सदरील व्हिडिओ हा इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, सातारा सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण या ठिकाणी स्वाध्याय 7.1 अतिशय मन लावून या ठिकाणी सोडवलेला असणार आहे। तर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी स्वाध्याय 7.2 या ठिकाणी पाहणार आहोत। अतिशय मनोरंजन पद्धतीने कसल्याही प्रकारचं टेन्शन न घेता, पण हे केव्हा होऊ शकणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण या पाठाशी संबंधित ज्या काही कन्सेप्ट आहेत या सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतरच अतिशय मजेशीरपणे आपण हा स्वाध्याय या ठिकाणी सोडवू शकणार आहोत। ओके, तर हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तत्पूर्वी आपण हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि आपलं प्रश्न सोडवायचे झाल्यानंतर आपण हे या ठिकाणी पाहायचं आहे। ओके, तर यामध्ये पहा स्वाध्याय 7.2 यामध्ये प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पहा, पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? पहा, पुढील पैकी कोणती संख्या ही मूळ संख्या आहे? आपल्याला माहिती आहे की मूळ संख्या आपण कोणत्या संख्यांना म्हणतो आणि 1 ते 100 पर्यंतच्या एकूण किती मूळ संख्या आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत ते। ओके, तर आता आपल्याला काय करावं लागेल? पुढील पैकी असं सांगितलेलं आहे, त्यामुळे जे काही दिलेले पर्याय असतील ते पर्याय आता आपल्याला एक एक पर्याय या ठिकाणी पाहावा लागणार आहे आणि हे पर्याय पाहत असताना एक एक पर्याय आपल्याला या ठिकाणी कॅन्सल करायचा आहे की हा पर्याय येणार नाही। तर हा पर्याय का येणार नाही हे उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे, कारण एखाद्याला ज्यावेळेस आपण कॅन्सल करतो त्यावेळेस त्याचं उत्तर आपल्याकडे परफेक्ट ऍक्युरेट असणं गरजेचं असणार आहे। तर पहा, पहिला पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 39। तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की या ठिकाणी जे काही पाढे आहेत पहा, हे पाढे सुद्धा आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे। 30 पर्यंतचे जर पाढे पाठ असतील तर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी समजणार आहे। तर 39 या संख्येला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो? पहा, 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 13 ने भाग जातो व त्याच पद्धतीने 39 ने सुद्धा भाग जातो। म्हणजेच 39 ही मूळ संख्या नाही। यानंतर पुढे पहा, 49 या संख्येला 1 ने भाग जातो, 7 ने भाग जातो, त्याच पद्धतीने 49 ने भाग जातो। म्हणजे 49 ही सुद्धा मूळ संख्या नाही। यानंतर पुढचा पर्याय आहे 59। तर 59 या संख्येला 1 ने व 59 नेच भाग जातो, म्हणजे फक्त 1 ने व त्याच संख्येनेच भाग जातो। म्हणजेच या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी 59 ही मूळ संख्या आहे। 59 ही मूळ संख्या आहे। ओके, खूप सिंपल प्रश्न आहे। पहा, अतिशय साध्या पद्धतीनं आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवू शकतो। यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे 11 ते 30 या संख्यांत मूळ संख्या किती टक्के आहे? काय काय सांगितलेलं आहे पहा, 11 ते 30 या संख्यांमध्ये किती संख्यांत मूळ संख्या किती टक्के आहेत? प्रश्न काय विचारलेला आहे हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजून घेणं गरजेचं असणार आहे। जोपर्यंत आपल्याला या ठिकाणी प्रश्न समजणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी उत्तर शोधू शकणार नाही। तर हे कशा पद्धतीने आपण या ठिकाणी शोधणार आहोत हे पहा। तर 11 ते 30 या संख्यांमध्ये मूळ संख्या किती टक्के आहे? ओके, तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी 11 ते 30 या संख्यांत मूळ संख्या किती आहेत असं आपण थोडक्यासाठी गृहीत धरूया। ओके, 11 ते 30 या संख्यांमध्ये
किती मूळ संख्या आहेत? ओके, तर पहा 11 ते 30 या संख्यांमध्ये 11, 13, 17, 19, 23 व 29 या मूळ संख्या आहेत. कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 11, 13, 17, 19, 23 व 29 अशा एकूण किती मूळ संख्या होतात पहा. मोजावं लागेल आपल्याला या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6. तर 11 ते 30 मध्ये आपल्याला या ठिकाणी एकूण 6 मूळ संख्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत. किती मूळ संख्या मिळालेल्या आहेत पहा? 6 मूळ संख्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत. ओके, तर आता प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे पहा. 11 ते 30 या संख्यांत मूळ संख्या किती टक्के आहेत? मूळ संख्या किती टक्के आहेत? ओके, तर या ठिकाणी आपल्याला ज्या काही 6 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. किती मूळ संख्या मिळालेल्या आहेत? 6. किती पैकी 6 मूळ संख्या मिळालेल्या आहेत? तर या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की 11 ते 30 या संख्यांमध्ये एकूण संख्या किती येतात पहा. 11 ते 30 एकूण संख्या बरोबर. 11 ते 30 मध्ये एकूण संख्या किती येतात पहा? 20 संख्या येत आहेत. ओके, 11 ते 30 मध्ये एकूण 20 संख्या आहेत. किती संख्या आहेत? 20 संख्या आहेत. आणि याच ठिकाणी मूळ संख्येची संख्या ही 6 आहे. 11 ते 30 मध्ये मूळ संख्या 6 आहेत आणि एकूण संख्या 20 आहेत. तर याला आपण असं लिहू शकतो का पहा. 6/20. 6/20. ओके, 6/20. ओके, म्हणजे 6 या मूळ संख्या असतील, 20 एकूण संख्या असतील. या एकूण संख्येपैकी एवढ्या मूळ संख्या आहेत. आता किती टक्के मूळ संख्या आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे हेच आपल्याला 100 पैकी या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. 100 पैकी शोधायचं आहे. छेदस्थानी जे 20 आहे या छेदस्थानी किती असलं पाहिजे? 100 असलं पाहिजे. जर छेदस्थानी जर 100 हवं असेल तर या छेदाला किती आहे? 20 आहे. या 20 ला कितीने गुणल्यानंतर छेदस्थानी 100 येणार आहे पहा. ओके, 20 × 20, 20 × 2 = 40, 20 × 3 = 60, 20 × 4 = 80, 20 × 5 = 100. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा जो अपूर्णांक या ठिकाणी आलेला असेल 6/20. या 6/20 ला म्हणजेच अंशाला व छेदाला दोघांनाही कितीने गुणावं लागेल? 5 ने या ठिकाणी गुणावं लागणार आहे. तर म्हणजे पहा काय करावं लागेल? 6 × 5 छेद 20 × 5 बरोबर 6×5 = 30. 6×5 = 30 छेद 20 × 5 = 100. 20 × 5 = 100 म्हणजेच 30/100. 30/100 याचाच अर्थ 30% असा होतो. पहा काय येणार आहे आपलं उत्तर? 30% हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. जर दिलेल्या पर्यायांमध्ये पाहिलं, पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे 24%, दुसरा पर्याय दिलेला आहे 30%. तर हेच उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 30% हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर आता ज्याही वेळेस आपण हा प्रश्न सोडवत असतो अशा वेळेस प्रश्न आपण वारंवार सांगितलेला आहे की प्रश्न जास्तीत जास्त प्रश्न आपण तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कसा? तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हेच उत्तर आपण कशा पद्धतीने शोधू शकलो असतो पहा. तर या प्रश्नामध्ये आपल्याला जे सांगितलेलं आहे 11 ते 30 पर्यंतच्या ज्या काही मूळ संख्या असतील या मूळ संख्या किती टक्के आहे. तर सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला? 11 ते 30 मध्ये ज्या काही मूळ संख्या आहेत कोणकोणत्या आहेत? 11, 13, 17, 19, 23, 29 एकूण 6 मूळ संख्या आहेत. आणि 11 ते 30 मध्ये एकूण 20 संख्या आहेत. या 20 संख्यांपैकी 6 संख्या या मूळ संख्या आहेत.
म्हणजे शेकडा काढत असताना छेद हा नेहमी 100 असला पाहिजे. म्हणजे 20/100. त्याच पद्धतीनं 6/30 म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 30% हे उत्तर आपलं या ठिकाणी येणार आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पुढील पैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे? पुढील पैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ज्याही वेळेस आपण अशा पद्धतीचा प्रश्न सोडवू त्यावेळेस आपल्याला या प्रश्नामध्ये जे काही कन्सेप्ट असणार आहे, कोणती कन्सेप्ट माहिती असली पाहिजे? सहमूळ संख्या. ओके, कोणती? सहमूळ संख्या. तर आपण कोणत्या संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतो पहा. ज्याही वेळेस कोणत्याही दोन संख्या दिलेल्या असतील आणि त्या दोन्ही संख्यांमध्ये एक हाच सामायिक अवयव असेल. ओके, एक हाच सामायिक विभाजक असेल तर आणि तरच त्या संख्यांना आपण काय म्हणत असतो? सहमूळ संख्या असं म्हणतो. तर आता दिलेल्या जोड्यांमध्ये जर आपण पाहिलं पहा तर काय करावं लागेल? एक स्टेप या ठिकाणी आपली कोणती असणार आहे? पहिला पर्याय दिलेला आहे 21 व 27. तर आता सुरुवातीला आपण हे स्टेप बाय स्टेप सोडून पाहणार आहोत. ओके, तर काय करावं लागेल पहा. 21 चे विभाजक, 21 चे विभाजक बरोबर 1 3 7 1 3 7 व 21 असणार आहे. त्यानंतर काय करावं लागेल पहा. 27 चे विभाजक बरोबर 1 3 9 व 27. यानंतर 21 व 27 चे सामायिक विभाजक बरोबर 21 व 27 चे सामायिक विभाजक आपल्याला या ठिकाणी काढावे लागतील. 1 1. त्यानंतर पहा 3 3. ओके, आपल्याला फक्त या ठिकाणी कोणता पाहिजे? सामायिक विभाजक हा फक्त एकच असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जो पहिला पर्याय असणार आहे, पहिला पर्याय हा सहमूळ संख्यांची जोडी असणार नाही. यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पहा 44 व 55. ओके, तर ज्याही वेळेस आपण या 44 व 55 या ठिकाणी पाहू त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की यांच्यामध्ये कॉमन जे काही विभाजक असणार आहेत हे कॉमन विभाजक या ठिकाणी एक तर असणारच आहे व त्यानंतर 11. ओके, यामध्ये सामायिक विभाजक असणार आहे. 11ने या दोन्ही संख्यांना भाग जातो. म्हणजे या ठिकाणी सामायिक विभाजक 44 व 55 यांचे सामायिक विभाजक 1 11 हे निश्चितपणे असणार आहे. त्यामुळे ही सुद्धा जोडी या ठिकाणी सामायिक म्हणजे सहमूळ संख्यांची जोडी असणार नाही. यानंतरचा पुढचा पर्याय दिलेला आहे पहा 35 व 37. 35 व 37. 35 व 37 या संख्या पाहत असताना या दोन संख्यांपैकी एक संख्या ही मूळ संख्या आहे. एक संख्या ही कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे. त्यामुळे या ठिकाणी यांचे जर आपण विभाजक या ठिकाणी पाहिले तर सुरुवातीला 35 चे विभाजक हे 1 5 7 व 35 असणार आहे. तर 37 चे विभाजक हे 1 व 37 असणार आहे. व यांचे जर आपण सामायिक विभाजक जर या ठिकाणी पाहिलं तर यांच्यामध्ये फक्त आणि फक्त सामायिक विभाजक हा एकच असणार आहे. सामायिक विभाजक एकच असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सहमूळ संख्यांची जी कोणती जोडी असणार आहे ही पर्याय क्रमांक 3 35 व 37 असणार आहे. 35 व 37. यानंतरचा पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा. दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने पहा. दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने
मिळालेली पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? कोणत्याही दोन मूळ संख्या असतील, कोणत्याही दोन मूळ संख्या असतील आणि त्या दोन्हीही मूळ संख्यांच्या गुणाकाराने सर्वात लहान संख्या कोणती असं आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला ज्या कोणत्या संख्या दिलेल्या आहेत तर यामध्ये पहा, पहिला पर्याय दिलेला आहे 56, दुसरा पर्याय दिलेला आहे 57, तिसरा पर्याय आहे 54 व चौथा पर्याय आहे या ठिकाणी 55. ओके, चौथा पर्याय आहे 55. तर या दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण पाहिलं तर सर्वात लहान संख्या ही 54 येते. सर्वात लहान संख्या कोणती आहे? 54 आहे. परंतु अशा कोणत्या दोन संख्या आहेत की त्यांचा गुणाकार हा 54 येतो. ओके, तर यामध्ये 54 म्हटल्यानंतर एक जी संख्या असणार आहे ती संख्या कोणती असली पाहिजे? समसंख्या असली पाहिजे. कोणती संख्या असली पाहिजे? समसंख्या असली पाहिजे. आणि ती सममूळ संख्या ही 2 आहे. कोणती आहे? 2 आहे. तर जर 2 ने जर आपण 54 ला भागलं तर आपला भागाकार हा 27 येणार आहे. आपला भागाकार किती येणार आहे? 27. आणि 27 ही मूळ संख्या नाही. 27 ही मूळ संख्या नाही. कारण जोपर्यंत आपल्याला या ठिकाणी एक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे की विषम संख्या गुणिले जर समसंख्या असेल, समसंख्या, ओके, विषम संख्या गुणिले समसंख्या जर असेल तर येणारं उत्तर हे नेहमी समसंख्याच येते. समसंख्याच येते. ओके, तर या ठिकाणी 54 हे उत्तर आपलं येणार नाही. एक गोष्ट क्लिअर झाली. यानंतरची राहिलेल्या पर्यायांपैकी सर्वात लहान संख्या ही 55 आहे. कोणती आहे? 55 आहे. तर आता 55 हा गुणाकार येण्यासाठी 55 ही जी संख्या आहे पहा, ही संख्या विषम संख्या आहे. कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. आणि विषम संख्या जर असेल तर विषम संख्या गुणिले विषम संख्याच असणार आहे. ओके, म्हणजे कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने जर गुणलं तर येणार उत्तर हे विषम संख्याच येतं. ओके, तर आपण या ठिकाणी 55 या संख्येचे जर विभाजक या ठिकाणी जर पाहिलं तर म्हणजे 55 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर 1 ने भाग जातो, यानंतर 5 ने भाग जातो, त्यानंतर 11 ने भाग जातो, त्यानंतर 55 ने भाग जातो. तर यामध्ये जर आपण पाहिलं की यामध्ये जे अवयव आहेत हे अवयव कोणते आहेत? 1, 5, 11 व 55. तर या ठिकाणी 5 व 11 जे काही असणार आहे तर 5 गुणिले 11, 5 ही एक मूळ संख्या आहे व 11 ही सुद्धा एक मूळ संख्या आहे. म्हणजेच या ठिकाणी 5 गुणिले 11 बरोबर 55, 5 गुणिले 11 बरोबर 55 ही संख्या या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर हे काय असणार आहे? 55 हे आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. ओके, कशा पद्धतीने आपण याचं उत्तर शोधलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं असणार आहे. यानंतर पहा पुढील प्रश्न क्रमांक 5. यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, x ही एक विषम संख्या आहे. x ही एक विषम संख्या आहे. ओके, सुरुवातीला जे काही सांगितलेलं आहे ते व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवायचं. पहा, x ही एक विषम संख्या आहे आणि तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती? ओके, x ही कोणती संख्या आहे म्हणून सांगितलेलं आहे पहा आपल्याला. x ही एक विषम संख्या आहे. कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. आणि त्याच्या
त्याच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. समजा अशा पद्धतीचे ज्याही वेळेस प्रश्न असतात त्यावेळेस आपण कन्सिडर एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे अशी की कोणती एखादी छोटी संख्या आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. पहा उदाहरणामध्ये आपण एक विषम संख्या या ठिकाणी घेऊया. 5 ही जर आपण विषम संख्या घेतली तर 5च्या पुढची म्हणजे 5च्या लगतची पुढची विषम संख्या ही कोणती असणार आहे. 5च्या पुढे क्रमालगत येणारी विषम संख्या कोणती आहे. पहा 7 आहे. कोणती आहे. 7 आहे. बरोबर आहे. आणि 5 नंतर किती मिळवल्यानंतर 7 येतात तर 5 अधिक 2. 5 अधिक 2 बरोबर आपलं उत्तर या ठिकाणी 7 येणार आहे. 5 अधिक 2 बरोबर 7 हे उत्तर येणार आहे. तर आपल्याला आणखीन एक गोष्ट या ठिकाणी माहिती आहे की कोणतीही समसंख्या असेल किंवा कोणतीही विषम संख्या असेल, जर आपल्याला क्रमालगत विषम संख्या हव्या असतील तर त्यांच्यामध्ये किंवा समसंख्या हव्या असतील तर त्या संख्यांमध्ये कितीचा फरक असतो म्हणून सांगितलेला आहे आपण. 2चा फरक असतो. कितीचा फरक असणार आहे. 2चा फरक असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जर आपल्याला त्याच्या पुढची विषम संख्या जर शोधायची असेल तर याही ठिकाणी आपल्याला x अधिक 2 करावं लागेल. काय करावं लागेल. पहा x अधिक 2. ओके. आता काही जणांना असा या ठिकाणी प्रश्न पडेल की पहिला पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पहा x वजा 2 केल्यानंतर सर कसं होईल. ओके. तर मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी समजून सांगू इच्छितो की x ही एक विषम संख्या आहे. अगदी बरोबर आहे. आणि विषम संख्येतून जर एखादी समसंख्या वजा केली किंवा विषम संख्येतून जर 2 वजा केलं तर येणारं उत्तर हे विषम संख्याच असणार आहे. पहा कोणती संख्या असणार आहे. विषम संख्याच असणार आहे. परंतु ही जी विषम संख्या असेल ही विषम संख्या कुठली असणार आहे. पाठीमागची विषम संख्या असणार आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे. पुढची विषम संख्या या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला x अधिक 2 हे या ठिकाणी करावं लागणार आहे. x अधिक 2 म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 6. पहा प्रश्न कोणताही असो, प्रश्न सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी समजून घ्यावयाचे आहे. यातील 6वा प्रश्न पहा. 2 विषम संख्यांच्या बेरजेस 2 विषम संख्यांच्या बेरजेस एका विषम संख्येने निशेष भाग जात असल्यास येणारा भागाकार दर्शवणारी संख्या पुढील पैकी कोणती. काय सांगितलेलं आहे पहा. मला तर काहीच प्रश्न समजला नाही. काय विचारलेला आहे मला पण नाही समजला. काय विचारला आहे. ओके. जर एखादा प्रश्न आपणाला जर समजत नसेल तर त्या प्रश्नाचे तुकडे करायचे आहेत. काय करायचे आहे. तुकडे भाग करायचे आहेत आणि थोडे थोडे भाग करून त्या प्रश्नाला आपणाला व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचं आहे. जोपर्यंत प्रश्न आपणाला समजणार नाही तोपर्यंत उत्तर शोधता येणार नाही. तर पहा या ठिकाणी 2 विषम संख्यांच्या बेरजेस 2 विषम संख्यांच्या बेरजेस ओके एका विषम संख्येने निशेष भाग जातो. ओके. 2 विषम संख्यांच्या बेरजेस ओके. काय काय सांगितलेलं आहे पहा. 2 विषम संख्यांच्या बेरजेस पहा विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर जे काही उत्तर येणार आहे. काय उत्तर येतं पहा. विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर येणार उत्तर असणार आहे समसंख्या. ओके. उत्तर काय येतं पहा. समसंख्या. ओके. आणि काय सांगितलेलं आहे. 2 विषम संख्यांच्या बेरजेस
एका विषम संख्येने निशेष भाग जात असल्यास, ओके, म्हणजे त्यांचं जे काही बेरीज आलेली असणार आहे ही समसंख्या या समसंख्येला विषम संख्येने निशेष भाग जात असल्यास, ओके, विषम संख्येने जर भागाकार केला, काय प्रश्न काय सांगतोय पहा, ओके, त्या समसंख्येला जर विषम संख्येनं जर भागलं, समसंख्येला जर विषम संख्येनं जर भागलं तर येणारा भागाकार दर्शवणारी संख्या कोणती? आता हे सगळं कळालं सर, पण याच्यामध्ये काही दिलंच नाही आपणाला. कोणत्या विषम संख्या आहेत, कोणत्या संख्येनं भागलंय, बरोबर आहे. तर पहा, या ठिकाणी आपण जे काही कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेतलेली आहे, ही कन्सेप्ट अशी आहे, विषम संख्या, दोन विषम संख्यांची बेरीज केलेली आहे. पहा किती, दोन विषम संख्यांची बेरीज केलेली आहे. आणि आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की विषम संख्येमध्ये जर विषम संख्या जर मिळवली तर येणारं उत्तर हे समसंख्या असणार आहे. येणारं उत्तर हे समसंख्या असणार आहे. आणि त्या समसंख्येला जर विषम संख्येनं जर भागलं, ओके, त्या समसंख्येला जर विषम संख्येनं जर भागलं तर येणारा भागाकार, पहा ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की येणारा भागाकार हा समसंख्याच असतो. कोणता असणार आहे पहा, समसंख्याच असतो. ओके, आता मात्र आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट समजलेली असणार आहे. ओके, समसंख्येला जर विषम संख्येनं भागलं तर येणारा भागाकार हा समसंख्याच येतो. जर समसंख्याच येत असेल तर दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं, पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे 7, दुसरा पर्याय 9, तिसरा पर्याय 11, चौथा पर्याय 12 या ठिकाणी दिलेला आहे. दिलेल्या पर्यायांमध्ये एकमेव एकच समसंख्या दिलेली आहे. दिलेल्या पर्यायांमध्ये एकच समसंख्या दिलेली आहे आणि तेच आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4, 12. पर्याय क्रमांक 4, 12. ओके, हेच आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. कशा पद्धतीने आपण उत्तर शोधलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. निश्चितपणे ही जी काही ट्रिक आपण या ठिकाणी पाहिलेली आहे, ही ट्रिक आपल्याला या ठिकाणी समजलेली असणार आहे. अशाच प्रकारचा यानंतरचे जे काही प्रश्न आहे हे प्रश्न आपण पुढील भागामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल, जर ही ट्रिक आपल्याला आवडलेली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. त्याच पद्धतीनं आणखी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.